नमस्कार. आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता छान असं वाटण कसं करून ठेवायचं आणि हे वाटण आपण डब्यांसाठी ज्या भाज्या बनवतो, उसळी, आमटी यासाठी वापरायचं. हे 15 20 दिवस छान फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकतं. आणि आता आपण कोथिंबीरची जोडी आणली. कोथिंबीर पावसाळ्यात खूप महाग असते. तर अशी आहे ना, छान अशी हिरवीगार वेगळी काढून घ्यायची निवडताना आणि त्यावर खाली पेपर घालायचा आणि वरूनही पेपर टाकायचा आणि असं डब्यामध्ये ठेवून द्यायचं. अशी कोथिंबीर 15-20 दिवस छान अशी फ्रिजमध्ये राहते आणि त्यातली जे कोवळे देठ असतात आणि थोडीशी जी पानं आपल्याला वाटतात जास्त दिवस नाही टिकू शकत, ती वेगळी काढून घ्यायची आणि आपण वाटण करून ठेवायचं. म्हणजे हे वाटणही आपल्याला भरपूर दिवस राहतं आणि कोथिंबीरही कमी वापरल्या जाते. आता वाटणासाठी काय करायचं, 1.5 वाटी सुकं खोबरं घ्यायचं. किसून किंवा असं पातळ कापून भाजून घ्यायचं तेल न टाकता. 15 ते 20 पाकळ्या कढीपत्त्याची पानं घ्यायचेत. 1 वाटी कोथिंबीर घ्यायची, 2 चमचे धणे आणि 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घ्यायची. भाजलेली डाळ नसेल तर तुम्ही कच्ची डाळ असते ती भाजून घ्यायची आणि प्रथम खोबरं आणि धणे, डाळ आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल, अख्खा गरम मसाला, तर तोही टाकू शकता. पहिलं हे वाटून घेतलं मिक्सरला, की त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायचं आणि मिक्सरला परत फिरून घ्यायचं. हे छान असं बारीक होतं. त्यात पाणी घालण्याची काही आवश्यकता नसते. त्यानंतर ते पूर्ण एका ताटामध्ये काढून सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं. याने तुम्ही झटपट छान अशा आमट्या बनवू शकतात. मस्त आमटी, उसळ डब्यासाठी पटकन सकाळचं होऊन जातं आणि आपला स्वयंपाक झटपट होतो. असं एखाद्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून द्या. आणि दुसरा मसाला आहे, तो हा आपल्या स्पेशल भाज्यांसाठी म्हणजे चिकन, मटण, सोयाबीन किंवा पाटवडी, मासवडी या रश्श्यासाठी वापरला जाणारा मसाला. हा पण आपण 2 मोठे कांदे घेतले आहेत, असे चिरून लांब-लांब आणि 1.5 इंच आलं, 20-25 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे आणि 1.5 वाटी खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची 1 वाटी. धणे घ्यायचेत 1 चमचे. यामध्ये तुम्ही चण्याची डाळसुद्धा घालू शकता आणि खडे अख्खे गरम मसाले जसे की धने, दालचिनी, लवंग, काळी मिरी, चक्री फूल, मसाला वेलची, हिरवी वेलची घालून आता पहिला कांदा भाजून घ्यायचा. त्यामध्येच नंतर खोबरं, आलं, लसूण छान असं भाजून घ्यायचं लालसर. यामध्ये अख्खा गरम मसाला टाकायचा आणि शेवटी खसखस घालायची आहे. खसखस आधी घातली की ती खूप तडतडते आणि करपून जाईल म्हणून शेवटी खसखस घालायची. आता हा सर्व मसाला भाजून थंड झाला की मिक्सरला बारीक करून घ्यायचा. हवी असल्यास बेडगी मिरचीही घालू शकता. त्यामध्ये थोडंसं लागलं तर पाणी घालू शकता किंवा न पाणी घालताही हा छान असा वाटला जातो. हा मसाला तुम्ही आयत्या वेळेला पटकन भाजी बनवू शकता. कुठलीही स्पेशल भाजी बनवायची असेल, लगेच होऊन जाते. अशा प्रकारे तुम्हीही बनवून ठेवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.